नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशन पुणेमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी शुभम आपल्यासमोर आजच्या द हिंदू न्यूजपेपरचा ॲनालिसिस करण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. तर बघा, या इनिशिएटिव्हला आपल्याला थोडे दिवस झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांची अशी रिक्वेस्ट आहे आपल्याला की सर PDF सुद्धा द्या. सो ते आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर तुम्हाला तिथं अवेलेबल करून दिलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून टेलिग्रामचा चॅनल जॉइन करू शकता आणि रोज लेटेस्ट ज्या तुम्हाला या संदर्भातील PDF आहेत ते ॲक्सेस मिळून जातील. सो चला बघूया आजच्या या द हिंदू न्यूजपेपरमध्ये आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने कोणते आर्टिकल्स आहेत की जे रेलेव्हंट आहेत. सो लेट्स डीप डाईव्ह. आता इथं काय सांगितलेलं आहे की पहिला मुद्दा जो आहे तो आहे बघा, GS2 आणि 3 या पेपरच्या GS2 आणि 3 हे जे दोन पेपर आहेत याच्याशी रिलेटेड थोडंसं जे बेसिक्स आहे त्याच्यातील एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. तर बघा, ज्यावेळेस पण तुम्ही न्यूजपेपर वाचता त्याच्यामध्ये तुम्हाला असं नेहमी लक्षात येईल की फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणून नावाचं एक काय आहे तिथं डिस्कशन किंवा चर्चा त्या गोष्टींवर नेहमी चालू असते. मग आता बघा, एक लक्षात ठेवा, फ्री ट्रेड निगोशिएशन्स विथ इस्रायल GCC कंट्रीज मे बी डिलेड. ओके, आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, FTA म्हटलेलं आहे. ठीक आहे, FTA इथं मी फुल फॉर्म लिहून देतो. तो आहे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. बर, मराठीत त्याला म्हणतो आपण मुक्त व्यापार याचा करार. ठीक आहे, मग कुणाच्या बरोबर करायचं चाललेलं आहे तर इस्रायलच्या बरोबर करायचा चाललेला आहे. ठीक आहे, ऑब्विसली रिझन कशासाठी असणार आहे, डेफिनेटली वॉर आहे ना. त्याच्यानंतर GCC कंट्रीज, GCC याचा अर्थ आहे गल्फ कोऑपरेशन काउन्सिल आहे ना. तर गल्फ कोऑपरेशन काउन्सिल्स मे बी डिलेड, म्हणजे त्यांच्याबरोबर जो करार आहे तो डिले होणार आहे. मग आता याच्यामध्ये आपलं चुकतं काय माहितीये का, की आपण बेसिक्सच बघत नाही, की आपल्याला एक्झॅक्टली माहितच नसते की आपण करायचं काय. अख्खं आर्टिकल वाचतो आणि मग एक गोष्ट काय राहते याच्यातून कोर डिमांड आहे की फ्री ट्रेड ॲग्रीमेंट कशासाठी असतं आणि का केलं जातं हे बेसच विसरतो. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस पण तुम्ही एखादं आर्टिकल वाचत असाल त्यावेळेस त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, देर इज ऑलवेज व्हाय, का हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवा. कारण तो जर नाही विचारला ना तर फार अवघड होऊन जाईल, हे माहित असायला पाहिजे तुम्हाला. सो आता काय याच्यामध्ये बघा, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट FTA याच्यामधले की फीचर्स आणि याचे एक्झाम्पल्स आहेत ना मी तुमच्या पुढे देतोय. तर एक लक्षात ठेवा, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हटला की नेहमी लक्षात ठेवायचं की पहिली गोष्ट जी तिथं होणार आहे ती आहे टॅरिफ रिडक्शन. टॅरिफ या शब्दाचा अर्थ इथं असा लक्षात ठेवा, टॅक्स. पण ज्यावेळेस पण तुम्ही पेपरमध्ये लिहिणार त्यावेळेस शब्द टॅरिफच लिहायचा, टॅक्स लिहू शकता, बट प्रोफेशनलिझम किंवा जे की वर्डिंग्स पाहिजेत GS मध्ये लिहिताना ते. तर एक लक्षात ठेवा, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट मुक्त व्यापार करार ज्यावेळेस तुमचा कुठलाही दोन कंट्रीजमध्ये होतो, दोन देशांमध्ये तो व्यवहार होतो, लक्षात ठेवायचं की तिथं टॅक्स कमी होण्याचे चान्सेस आहेत. दॅट्स इट, 100%. मग आता बघा की एलिमिनेट्स द कस्टम ड्युटीज टू मेक गुड्स चीपर सच ॲज द इंडिया UACEPA और इंडिया ऑस्ट्रेलिया ECTA. आता ना, तर एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण कधी पण कुठल्याही दोन देशांमध्ये असा करार होतो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा दोन्हीकडून काय करतात, रेसिप्रोकली टॅक्स कमी करतात. पण लक्षात ठेवायचं कोणता टॅक्स, तर कस्टम. एक लक्षात ठेवा, कस्टम टॅक्स नेहमी कमी केला जातो. आता कस्टम टॅक्स का कमी करतात, तर एक लक्षात ठेवा, कस्टम एक असा टॅक्स असतो की ज्यावेळेस इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस होते एखाद्या देशाची आणि एखादी वस्तू तिथं गेली तर समजायचं काय आहे की तिथं कस्टम टॅक्स लागतो. उदाहरणार्थ आता समजा सांगायचं गेलं की भारत हा देश आहे, भारताकडून समजा UK म्हणजेच युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन आत्ताचा, त्यांच्याकडे जर आपली वस्तू गेली तर ते काय करतात, त्यांच्या देशाच्या ज्या सीमेमध्ये आला की तिथं कस्टम देश तो काय लावतात, कस्टम तो देश टॅक्स लावून टाकतो. कस्टम म्हणजे काय, बाउंड्री क्रॉस केली की. मग याच्यामुळे काय होतं, एक लक्षात ठेवा, भारताची जी गोष्ट आता UK मध्ये काय होणार आहे, चढ्या दराने विकली जाणार आहे. म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, लोक ती घ्यायला काय करणार आहेत, लगेच नाही म्हणणार, महाग वस्तू लगेच कुणीच घेत नाही बघा, सर्वसाधारणपणे. ती गोष्ट सोडून द्या की जरा थोडंसं हायफाय क्लास आहे दाखवण्यासाठी मोठ्या मोठ्या पर्स वगैरे, म्हणजे जीवनावश्यक गोष्टी असतात ना ते कुणी लगेच घेत नाही. मग टॅक्स इथं काय केला जातो, हा जो कस्टम टॅक्स, म्हणजेच ज्यावेळेस पण एखाद्या देशाची सीमा ओलांडतो त्याच्यामध्ये जो कस्टम असतो तर तो कस्टम काय केला जातो, कमी आणला जातो तिथं, है ना. कस्टम टॅक्स कमी केला जातो का, तर एक लक्षात ठेवा, ट्रेड वापरायचा आहे. ठीक आहे,
ट्रेड वाढवायचं आहे, आय एम सॉरी, ट्रेड तुम्हाला तिथं काय करायचं आहे, वाढवायचं आहे. मग ट्रेड वाढवायचं म्हणजेच काय, टॅक्स कमी करा, म्हणजेच टॅरिफ कमी करा. सो हे पहिलं याच्यातलं उदाहरण आहे. आता इथं जे बघा सीईपीए किंवा सीईसीटीए हे काय जास्त अशी महत्वाची नावं नाहीत, पण त्याला ते नावं दिलेली काय असतात किंवा त्याचं ॲब्रिव्हिएशन काय आहे बघा. तर इथं लक्षात ठेवा, कंप्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड ॲग्रीमेंट हा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, कंप्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड ॲग्रीमेंट किंवा हा कंप्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक PA म्हटलेलं आहे ना, तर तिथं काय आहे PA CETA असायला पाहिजे होतं यार, CETA असायला पाहिजे होतं, ते सेटा कंप्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड ॲग्रीमेंट म्हणतात ना, ते असायला पाहिजे होतं. इथं ते पीच्या जागी टी असायला पाहिजे होतं. समहाव तिथं स्पेलिंग झालेलं आहे. एक रिक्वेस्ट माझी तुम्हाला अशी आहे की तुम्ही रनिंग नोट्स आहेत ना त्या बनवूनच ठेवत जावा. ज्यावेळेस कुठं असेल ना छोटीशी बीट लिहायची आणि तिथं लगेच लिहून ठेवत जावा. म्हणजे काय होईल की तुम्हाला जरा हॅबिट लागून जाईल. कारण प्रॉब्लेम काय होतोय की आता तुम्ही एक्सपेक्ट करता की सर PDF द्या. वी आर बाउंड टू गिव्ह यू दॅट, म्हणजे वी आर कमिटेड फॉर दॅट, आम्ही देणारच आहोत. पण ज्या काही गोष्टी मला आता इथं वाटतात की नाही बाबा असं असं असलं पाहिजे, तुम्ही लगेच इमिडिएटली ते तिथं काय केलं पाहिजे, चालू रनिंगमध्ये लिहूनच घेतलं पाहिजे. कारण ती महत्वाची गोष्ट आहे. कारण आता ही एक्झामिनेशन आहे ना, ही रिटर्न झालेली आहे आणि रिटर्नमध्ये तुम्हाला लिहिणं फार काय असतं, महत्वाचं असतं. पुढं आता बघा, पहिला मुद्दा आहे की पहिला आपण काय करतो, टॅरिफ कमी करतो. दुसरा आहे कंप्रेहेन्सिव्ह स्कोप असतो. मॉडर्न FTA ऑफन इन्क्लूड्स इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स अँड सर्व्हिसेस. तर जे आता नवीन गोष्टी कंप्रेहेन्सिव्हली ज्या तयार होत आहेत किंवा ज्या टर्म्स किंवा ट्रेडच्या डील ज्या होत आहेत ना, त्याच्यामध्ये सगळ्यात एवढं लक्षात ठेवा की काय असतं की इन्व्हेस्टमेंटला प्रोटेक्शन देण्यासाठी काय असतं, तिथं त्या देशाला बाध्य असतं. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण UK किंवा इस्रायल बरोबर करार घेतला, काय की तुम्ही आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याला आम्ही प्रोटेक्शन करणार का. तर बघा उद्या काय होऊ शकतं, कुठलीही पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी होऊ शकते. उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर बघा, आपल्या भारताचं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये जर तुम्ही काय सांगितलेलं आहे, 360 म्हणून नावाचा एक कलम आहे. फायनान्शियल इमर्जन्सी लागली, ठीक आहे, वित्तीय आणीबाणी लागली असं म्हणतो आपण तिथं. मग आता त्यावेळेस गव्हर्नमेंट काय करतं की सगळं खर्च कमी करतं. मग आता एखादी स्कीम असेल की ती UKची एखादी इंडस्ट्री आहे, समजा UKची इंडस्ट्री आहे. जर आपण बघितलं तर आपली जे सेकंड 5 इयर प्लॅन होता, पंचवार्षिक योजना होते, त्यांच्या मदतीनं आपण स्टीलचा प्लांट लावला होता है ना, दुर्गापूर वेस्ट बेंगॉलमध्ये स्टीलचा प्लांट लावला होता. आता गव्हर्नमेंटने एक स्कीम काढलेली आहे आणि विचार करा त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की दुर्गापूर हा जो वेस्ट बेंगॉलमध्ये असलेला स्टीलचा प्लांट आहे, त्या स्टीलच्या प्लांटला काय करणार आहे आम्ही 100 करोड या वर्षात जाहीर करून टाकलेले आहेत. ठीक आहे, पण काय झालेलं आहे की अचानकपणे भारताची जी वित्तीय परिस्थिती आहे किंवा वित्तीय काय म्हणतो आपण, जे काही त्यावेळेस तिथं असलेली सिच्युएशन म्हणूया आपण त्याला, तर ती वित्तीय डिसिप्लिन किंवा आपण काय म्हणतो अनुशासन म्हणतो ना ते, तर ते स्थैर्य, वित्तीय स्थैर्य शब्द योग्य राहील, ते बिघडलेलं आहे आणि पैसेच राहिलेले नाहीत. मग आता त्यावेळेस काय झालेलं आहे, आपण इथं तर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन केलेलं आहे आणि इमर्जन्सीमध्ये काय म्हटलेलं आहे की अरे बाबा तुमचे पैसे तर कमी खर्च करावे लागतील का, कारण पैसेच नाहीत खर्च करायला. मग अशा वेळेस काय, तर एक लक्षात ठेवा की जे इन्व्हेस्टमेंटसाठी काही जे एवढे पण तिथं केलेले असतील मेजर्स दोन्ही कंट्रीज मिळून, ते तुम्हाला तिथं काय करावं लागतील, ॲज इट इज ठेवावं लागतील. चेंज नाही करता येणार तुम्हाला ते, नॉट पॉसिबल. सो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट त्याच्यासाठीच असतं. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजेच काय, एक लक्षात ठेवा, एखाद्या देशाची जी बौद्धिक मालमत्ता असते. आता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजेच काय, उदाहरणार्थ उद्या हा पेन जर समजा मी तयार केला आणि या पेननी मला काय करता येतंय की ते 3 इडियट्स पिक्चर बघितलेला असेल, चाहे हम किसी भी एंगल में है ना, कौन से भी टेम्परेचर पे, कहां पर भी, कभी भी कुछ भी लिख सकते हैं है ना. ॲस्ट्रॉनॉटने एक पेन बनवलेला आहे 0 डिग्रीवर है ना चालणार का, ग्रॅव्हिटीला सुद्धा तो त्याच्या अगेन्स्ट काम करू शकतो का, कारण पेन जर ग्रॅव्हिटीमध्ये चालू शकत नाही ना, फ्रिक्शन असेल तरच तिथं काय होतं, अक्षर उमटतात. मग त्याच्यासाठी तो म्हणतो की असं इन्व्हेन्शन केलेलं आहे. आता हे इन्व्हेन्शन केले समजा मी, किंवा हे माझं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट ह्याच्यावर आहे, तर एक लक्षात ठेवा हे सेफगार्ड करणं सुद्धा त्या देशांचं काय आहे, काम आहे. आणि ज्या सर्व्हिसेस दिल्या गेल्या पाहिजे आहेत त्याला सुद्धा काय केलं जातं, तिथं तुमच्या सर्व्हिसेस कशा ॲज इट इज राहतील, त्या बंद पडणार नाहीत, याच्यावर काय केलं जातं, लक्ष दिलं जातं. मग आता हे सर्व्हिसेसवर का केलं जातं, तर एक लक्षात ठेवा, समजा एखादं मशीन बनवलेलं, समजा झेरॉक्स मशीन बनवलंय, साधी गोष्ट आहे,
UK वरून आपल्याकडे आलेले. आता त्याचा स्पेअर पार्ट कोण बनवतंय? तिकडची कंपनी बनवते. आता समजा त्याचा एखादा नट बोल्टच खराब झाला, मग आता ते आणायचं कुठून? UK कडून आणावं लागेल. मग सर्व्हिस कुणाकडून डिमांड करावं लागेल? UK कडून. आणि हा जर फ्री ट्रेड अग्रीमेंटचा जर समजा तिथं संबंध खराब झाले तर, म्हणून काय केलं जातं? टू एन्शुअर कंटिन्युटी, म्हणजे बिझनेस हर्ट होऊ नयेत किंवा सप्लाय चेन मॅनेजर राहाव्या म्हणून काय केलं जातं? तिथं सर्व्हिसेस सुद्धा काय केल्या जातात? लक्षात ठेवा, नेहमी इन्क्लुडेड असतात. सो असे पॉईंट्स जे आहेत हे इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्यासाठी काय आहेत? रेलेव्हंट आहेत. सो या पद्धतीने आपण बेसिक्स समजून घेतलं पाहिजे. मार्क माय वर्ड्स, तुम्ही जर या पद्धतीने जर करायला लागला ना, तुमची मेन्स आपोआप तयार होत राहील. पुढं याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, रूल्स ऑफ ओरिजिन. येस, रूल्स ऑफ ओरिजिन एक महत्वाची गोष्ट आहे. डिफाईन्स वेअर प्रोडक्ट्स आर मेड टू एन्श्योर ओनली सिग्नेटरी बेनिफिट्स. ओके, बघा आता रूल्स ऑफ ओरिजिन या शब्दाचा अर्थ काय असतो माहितीये का? की एखादी गोष्ट जी बनलेली आहे ती कुठं बनलेली आहे हे त्याच्यावर लिहिणं काय असतं? मॅन्डेटरी असतं. आणि दुसरं काय असतं? इट एन्श्युअर्स ओनली सिग्नेटरीज बेनिफिट, म्हणजे ज्यांनी त्याच्यावर करारावर सही मारलेली आहे ना त्यांनाच याचा फायदा होईल, हे त्याच्यामध्ये काय केलं जातं? व्यवस्थितपणे तिथं काय केलं जातं? एन्श्युअर केलं जातं. मग आता हे बघा, तुम्ही असं बघत असाल काही वस्तूंवर लिहिलं असतं मेड इन चायना किंवा मेड इन इंडिया, है ना? सो हे त्याच्यासाठीच केलं जातं. सो एक लक्षात ठेवा की टॅरिफ रिडक्शन, कम्प्रेन्सिव्ह स्कोप, रूल्स ऑफ ओरिजिन हे त्याच्यात सांभाळले जातात. पुढं अजून काय केलं जातं? आता एक्झाम्पल दिलेलं आहे याच्यामध्ये, तर ते काय आहे एक लक्षात ठेवा. इंडिया श्रीलंका, इंडिया हे जे आहेत, त्याच्यानंतर इंडिया UK सेटा 2025चे एक दोन एक्झाम्पल माहीत असले तरी फार झालं, सगळ्याचं सगळं लिहिण्यात काय अर्थ नाही. मग आता प्रोज आणि कोन्स बघूया याच्यामध्ये. ऍडव्हान्टेजेस काय? इन्क्रीज्ड मार्केट ऍक्सेस, म्हणजे मार्केटला जास्तीत जास्त तुम्हाला काय मिळतं? तिथं ऍक्सेस मिळतोय, जास्तीत जास्त तुमच्या वस्तू विकायला चान्सेस आहेत. पुढं चीपर इम्पोर्ट्स. ओके, कमी पैशामध्ये तुम्हाला काय करता येते? आयात करता येते. परत काय आहे? एनहान्स्ड इकॉनॉमिक कॉम्पिटिटिव्हनेस, म्हणजे काय वाढते? तिथं स्पर्धा वाढणार आहे. आता स्पर्धा का वाढणार आहे? एक लक्षात ठेवा, एखादी गोष्ट एखाद्या देशामध्ये, आता एक अलिगेशन असं सांगितलेलं आहे बघा की मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स आहेत, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स भारताच्या तुलनेत जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत की त्यांच्या त्या देशांमध्ये आपल्या इथं जेवढं कॉस्टिंग लागतं, जेवढं बनवायला दुधाचे पदार्थ, ते त्यांच्यापेक्षा आपल्यापेक्षा त्यांच्या इथं काय आहेत? कमी किमतीतच बनतं, म्हणजे आपल्याकडे थोडं महाग बनतंय. मग आता एक लक्षात ठेवा, दुसऱ्या देशातून हे मिल्क प्रोडक्ट्स आपल्या देशात आले तर काय येणार आहे? चीपच येणार आहेत ना, कमी पैशात बनतायत. याचा अर्थ काय? मग आता कमी पैशामध्ये समजा एक 10 रुपयाचं दही आपल्याला अवेलेबल आहे, 100 ग्राम 10 रुपयामध्ये, आणि एक पकडा 100 ग्राम 5 रुपयामध्ये आहे. तुम्ही कुठलं प्रिफर करणार? 5 रुपयाचं का? जे चीप आहे ते आपण खरेदी करतो. म्हणजेच याचा अर्थ काय? तर एक लक्षात ठेवा की कॉम्पिटिटिव्हनेस काय होतो? की तिथं वाढतं. मग आता याच्यावरून काय होतं की गव्हर्नमेंटवर सुद्धा एक काय नाही मोरॅलिटी रिस्पॉन्सिबिलिटी राहते. कसं? तर एक लक्षात ठेवा, पॉलिसी मेकर्सला या सगळ्या गोष्टी बघून इन्फ्लेशन मॅनेज करावं लागतं. महागाईवर कंट्रोल ठेवणं याच्यावर काय असतं? त्यांना बंधनकारक असतं. का? जर महागाई कंट्रोल नाही ठेवली तर काय होतं की एक लक्षात ठेवा, सामान्य जनता त्रस्त होते. आता त्याचे जे बेनिफिट्स आहेत, किंवा म्हणजे मी आय एम नॉट डायव्हर्टिंग दॅट टॉपिक, मी तिकडे जात नाहीये, पण एवढं लक्षात ठेवा की याच्यामध्ये काय होतं की चीप गुड्स आपल्याकडे येत आहेत, मग आपले महाग आहेत. याचा अर्थ आपल्याकडे काय होतंय की आपण मेजर्स घेत नाहीत, आपलं इन्फ्लेशन आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये, त्यांना कम्पॅरेटिव्हली ऍडव्हान्टेज देतोय आपण. लक्षात येतंय तुम्हाला? सो हे महत्वाची गोष्ट आहे. आणि ग्रेटर फॉरेन इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे. सो फॉरेन इन्व्हेस्टमेंट येण्याचे पण चान्सेस काय असतात? जास्त असतात. उदाहरणार्थ जर सांगायचं गेलं तर युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट म्हणून नावाची एक संस्था आहे, त्याचा एक रिपोर्ट येतो, वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट, ठीक आहे, महत्वाचा आहे, वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट, ठीक आहे. मग आता या रिपोर्टनुसार, जो रिपोर्ट आहे या रिपोर्टनुसार काय सांगितलेलं आहे की भारतामध्ये जेवढे पण महत्वाचे जे राज्य आहेत त्याच्यामध्ये काय आहे? तिथं जास्तीत जास्त FDI येते. उदाहरणार्थ पहिला आहे महाराष्ट्र, दुसरा आहे गुजरात, है ना, त्याच्यानंतर नाही सॉरी कर्नाटक 2 नंबरला आहे, पहिलं महाराष्ट्र आहे, 2 नंबर कर्नाटक, तिसरं गुजरात, मग नाही दिल्ली एक आहे, येस दिल्ली पण आहे, आणि तमिळनाडू. असे 4 ते 5 आहेत. नावं फक्त माहीत असणं गरजेचं आहे, MPSCच्या मुलांना पाठ असतात. महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, गुजरात आणि तमिळनाडू. ते मी जरा थोडंसं असं लक्षात ठेवलं होतं. मग दी गुता. In this way, I have made it a mnemonic
so that we can remember for our sake of examination and to just solve the questions. Here M stands for Maharashtra, Karnataka, Delhi, Gujarat and T stands for what? तमिळनाडू. सो अशा पद्धतीने मग काय होतं, इथं इन्व्हेस्टमेंट येते. पुढे चॅलेंजेस काय, पोटेन्शियल इन्क्रीज्ड कॉम्पिटिशन फॉर द डोमेस्टिक इंडस्ट्रीज. येस, मग आता काय होतं की इंडस्ट्रीमध्ये काय होतं, स्पर्धात्मक वातावरण तयार होते आणि मग गव्हर्नमेंटला काय करावं लागतं, तिथं मेजर्स घ्यावे लागतात. कॉम्प्लेक्स कंप्लायन्स रूल्स अँड ट्रेड डिस्प्युट्स है ना, तिथं ट्रेडमध्ये डिस्प्यूट होण्याचे काय होतात, वाद होण्याचे काय असतात, जास्तीत जास्त तिथं पॉसिबिलिटी असतात. मग आता हे कमी करण्यासाठी तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतीलच. ठीक आहे. सो या पद्धतीने हे पहिलं आर्टिकल होतं, ज्याच्यामध्ये माझा इंटेंट हा होता तुम्हाला एवढं समजून सांगायचं की फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये काय काय गोष्टी असतात. एक तर आपण बघितलं टॅक्स कमी करा, कम्प्रेहेन्सिव्ह स्कोप असतो, इन्व्हेस्टरचं प्रोटेक्शन द्या, त्याच्यानंतर कस्टम ड्युटीज कमी करा. तिसरं काय सांगितलेलं होतं मी तुम्हाला की तिथं हेल्दी एन्व्हायरमेंट कसं राहील, कॉम्पिटिशन कशी वाढेल, ह्या सगळ्या गोष्टींवर काय केलं जातं, लक्ष दिलं जातं, भर दिलं जातं. आता काय सांगितलेलं बघा, जी नेक्स्ट जी ही आहे काय म्हणतो न्यूज आहे, ही थोडीशी काय आहे की तुम्ही एथिक्सचा जे पेपर आहे तुमचा तिथं वापरू शकता. आता एथिक्समध्ये जे आहे तर ह्युमॅनिटेरियन ग्राउंड याच्यावर हे वापरू शकता. आता कसं वापरू शकता, तर एक लक्षात ठेवा की इस्रायलनी रिसेंटमध्ये बशीर म्हणून नावाचा एरिया आहे इराणमध्ये, इराण जो देश आहे तिथं त्यांची गॅस फील्ड आहे. गॅस फील्ड म्हणजेच काय की तिथं त्यांना काय मिळतो, नैसर्गिक वायू मिळतो. त्या गॅस फील्ड बशीर प्रोव्हिन्सेसमध्ये इराणच्या काय केला, मिसाईल अटॅक केला. मग मिसाईल अटॅक केला तर हे इराण गप्प बसणार आहे का? इराणनी पण काय केलेलं आहे, गप्प बसलेलं नाहीत. त्यांनी सुद्धा लगेच मिसाईल्स कुणाच्यावर टाकलेले आहेत, इस्रायलवर टाकलेले आहेत. ठीक आहे. मग आता इस्रायलवर जर टाकलेले आहेत, मग याच्यातून काय झालेलं आहे सांगा बरं, की सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट म्हणजे इथं जर लक्षात ठेवायची असेल की टिट फॉर टॅट किंवा अन आय फॉर अन आय मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड, हे याचं एक्झाम्पल आहे हे वॉर. आणि मग डोनाल्ड ट्रम्प काय म्हटले तिथं की वी आर वॉर्निंग यू, की आम्ही आमच्या बाजूनी तुम्हाला काय करणार नाही, असं अटॅक करणार नाही किंवा तुम्ही करू नका. सो याच्यामध्ये तुम्ही असं एक्झाम्पल देऊन काय सांगू शकता, एथिक्समध्ये जर तुम्हाला प्रश्न आला की वॉर केलं पाहिजे का, ऑन व्हॉट ग्राउंड्स वॉर इज जस्टिफाईड, असा प्रश्न युपीएससीने विचारलेला आहे. वॉर करताय ठीक आहे, पण कुठले ग्राउंड्स आहेत की त्या ग्राउंड्सवर तुम्ही काय केलं पाहिजे, जस्टिफाईड. मग आता इथं काय करायचं माहितीये का, एक लक्षात ठेवा, भारताची जी भूमिका आहे का नाही, तर ती तुम्ही काय सांगू शकता की नो फर्स्ट यूज पॉलिसी, नो फर्स्ट यूज पॉलिसी. म्हणजे भारताचं पण सांगतोय आणि इराणचं पण सांगतोय. तर इराणनी काय पहिल्यांदा गॅस फील्डवर अटॅक केला नव्हता, केला इस्रायलनी. मग इस्रायलनी केला तर काय म्हटले, हम भी छोडेंगे नाही. मग त्यांनी रिटालिएशन केले, प्रत्युत्तर दिले इराणनी. मग थोडक्यात उदाहरण काय सांगायचं की ज्यावेळेस तुम्ही वॉर करणार असाल तर त्याच्यामध्ये एथिकॅलिटी काय आहे, की एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची की वॉर करताना जस्टिफिकेशन देताना, ठीक आहे मला युद्ध करायचंय ना, पहिली गोष्ट नो फर्स्ट यूज पॉलिसी, पहिला वापर मी करणार नाही किंवा मी जाऊन कुणावर अटॅक करणार नाही. पहिली गोष्ट एक, जर माझ्यावर अटॅक केला तर माझ्या स्वरक्षणासाठी मी अटॅक करणार, हा तुमचा पहिला मुद्दा पाहिजे. नंबर 2, ज्यावेळेस पण तुम्ही अटॅक करताय त्यावेळेस एक लक्षात ठेवा की क्रिटिकल इम्पॉर्टंट जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, क्रिटिकल इम्पॉर्टंट इन्फ्रास्ट्रक्चर हे डॅमेज नाही झालं पाहिजे. उदाहरणार्थ हॉस्पिटल आहे, उदाहरणार्थ गॅस फील्ड आहे. तर गॅस फील्डमध्ये तिथं आग लागली तर किती मोठं नुकसान होणार आहे. तिथं वर्कर्स काम करत असतात दुसऱ्या देशाचे, आहे ना. गॅस फील्डमध्ये आता जर तुम्ही इराणमध्ये गेला, भारतीय काम करतायत तिथं. म्हणून लक्ष ठेवलं पाहिजे की वॉर हे फक्त 2 देशातलं आहे, अख्ख्या जगाशी नाहीये. वर्ल्ड वॉर नाही चाललेलं आहे, हे 2 देशांमधलं युद्ध चाललेलं आहे. सो ही एथिकॅलिटी आहे. तिसरी गोष्ट कॉन्सिक्वेन्सेस मध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही रिकन्स्ट्रक्शन करताना किती मेजर घ्यावे लागतील. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस वॉर होतं त्यावेळेस सगळे रिसोर्सेस असतात हे सगळे युद्धासाठी वापरले जातात आणि त्यातनं काही डेव्हलपमेंट होत नाही. मग तुम्हाला त्यावेळेस तिथं कॉस्ट बेनिफिट सुद्धा करता आलं पाहिजे. सो असे काही मुद्दे आहेत ना, ते तुम्ही एथिक्सच्या साठी पॉइंट मध्ये काय करू शकता, इथं इन्क्लूड करू शकता. बाकीचे बरेचसेच मुद्दे आहेत, बट जस्ट आय एम गिव्हिंग यू हिंट की या पद्धतीने तुम्ही तुमचा अनालिटिकल अप्रोच डेव्हलप करू शकता आणि पुढे जाऊ शकता. सो हे दुसरं आर्टिकल होतं जे काय होतं आपल्यासाठी इम्पॉर्टंट होतं. आता इथं तिसरं जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये इस्रोचं काय दिलेलं आहे, ऍक्च्युली इस्रो नाही म्हटलं पाहिजे, ISRO इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, याचा मस्ट फिक्स्ड इश्यू बिफोर लॉन्चिंग द नेक्स्ट जनरेशन नॅविक सॅटेलाइट. सो करंटली ओनली 3 सॅटेलाइट्स आर फुल्ली ऑपरेशनल. सो नॅविक म्हणून जी आपली रिजनल नेव्हिगेशन सिस्टम आहे का नाही,
रिजनल नेव्हिगेशन सिस्टम म्हणजे काय, की पूर्ण भारताचा आपल्याला काय करते, ती ऍक्सेस देते. तर त्याच्यामधले 3 जे सॅटेलाइट आहेत ते पूर्ण काय झालेले आहेत, तिथं फुल्ली फंक्शनल आहेत. आणि ॲटॉमिक क्लॉक फेल्युअर, अर्लियर नॅव्हिक सॅटेलाइट युज्ड इम्पोर्टेड रुबिडियम ॲटॉमिक क्लॉक्स, मल्टिपल फेल्युअर डिसरप्टेड द नॅव्हिगेशन सर्व्हिसेस. तर एक लक्षात ठेवा, तिथं ॲटॉमिक क्लॉक म्हणून नावाचं जे रुबिडियम पासून बनलेलं होतं जे डिव्हाइस होतं, ते कशासाठी वापरलं जातं, तिथं नेव्हिगेशन म्हणजे शोधायला, गोष्टी कुठं काय आहेत लोकेट करायला. तर ते फेल जायला लागले, म्हणून आता काय केलेलं आहे, स्विच टू द इंडिजिनियस क्लॉक, म्हणजे जे स्वतः बनवलेले होते. तर इस्रोनी शिफ्ट टू टोटली लोकल डेव्हलप्ड ॲटॉमिक क्लॉक्स, बट रिलायबिलिटी इश्यूज परसिस्ट. म्हणजे याचा अर्थ एक लक्षात ठेवा, की रिलायबिलिटी त्या क्लॉक्सची आहे का नाही, काय आहे, प्रॉब्लेम आहे. म्हणजे की एकदा का जर ते बनवलं तर ते निरंतर म्हणजे कंटिन्युअस चालू राहिलं पाहिजे. मग आता ते रिलायबिलिटी बनवण्यासाठी काय आहे, की आपल्याला प्रयत्न करायचेच. मग आपला एक मेन्सचा मुद्दा आहे बघा, की त्याच्यामध्ये सरळ सरळ आपल्याला सांगितलेलं आहे इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे जी टेक्नॉलॉजी आहे ती काय करायची आहे, स्वदेशी बनवायची आहे. इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी. मग त्यातले जे मुद्दे आहेत का नाही, त्यावेळेस तुम्ही सांगू शकता त्याच्यामध्ये, की टेक्नॉलॉजी आपल्या इकडे बनते, पण त्याच्यामध्ये इश्यू हा आहे की इंडिजिनायझेशन नाहीये. सॉरी, इंडिजिनायझेशन आहे, पण प्रॉब्लेम हा आहे की त्याचं काय झालं पाहिजे, ती परसिस्टंट राहिली पाहिजे. परसिस्टंट म्हणजेच काय, की कंटिन्युअस त्याच्यामध्ये कुठलाही बाधा न येता, ब्रेक न येता काय झालं पाहिजे, ती आपल्यासाठी कार्यरत राहिली पाहिजे. हा मोठा इश्यू आहे ना. इन्व्हेस्टमेंट मागे पण मी मुद्दे सांगितले होते, की इंडियामध्ये जर टेक्नॉलॉजी बनवायची असेल तर आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये खर्च कमी करतोय. 0.66%च रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा करतोय. सो असे मुद्दे आहेत. एक मुद्दे आहेत का नाही, ते गोळा करावे लागतात मेन्सला. आणि फार जिकरीचं काम असतं. लगेचच्या लगेच सगळं वन ॲट अ गो तुम्हाला होल थिंग्स अंडर वन रूफ किंवा अंडर वन सन नाहीत मिळत. युपीएससीची एक्झाम किंवा एमपीएससीची एक्झाम फार जरा टफ आहे. त्यामुळेच मिशन फेल्युअर यामुळेच गेलेलं आहे ना. मागचं जे काही तुम्हाला 1, 2 ते 3 मागचे सॅटेलाइट आहेत ना, ते आता रिसेंटली 1-2 महिन्यापूर्वी फेल का गेले, याच्यामुळेच गेलेले. स्ट्रॅटेजिक डिपेंडन्स इश्यू, इंडिया स्टील लॅक्स फुल्ली रिलायबल इंडिपेंडेंट नेव्हिगेशन सिस्टम अनलाईक सिस्टम सच एज जीपीएस. सो यूएसएची जी नेव्हिगेशन सिस्टम आहे ना, तिचं नाव आहे जीपीएस. त्याला म्हणतात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. नाव माहीत असू द्या. इवन दो माझ्या माहितीनं बांगलादेश आपला जो शेजारचा आहे ना, तर त्यांची ती बंगबंधू म्हणून नावाची नेव्हिगेशन सिस्टम आहे. ज्यावेळेस वॉर वगैरे होतं ना, तर त्यातला किस्सा असा होता, की 1997च्या वेळेस जे आपलं हे झालं होतं, 97 ते 99च्या दरम्यान कारगिल वॉर झालं होतं ना, आय थिंक 99 आहे. येस. तर त्यावेळेस काय झालं होतं, की जीपीएसचा ऍक्सेसच दिला नाही आपल्याला. मग जीपीएस काय करतं, की लोकेशन समजा एखाद्या ठिकाणी फील्डवर कोण कुठं आहे हे सगळं द्यायचं आपल्याला, काय करतं जीपीएस मध्ये कळतं आपल्याला. अमेरिकेनं काय केलं, ते बंदच करून टाकली, आपल्याला दिलीच नाही. मग पाकिस्तानकडून जे येणारे आपल्या देशामध्ये काय आहे थ्रेट होते, ते आपल्याला काय कळलेच नाहीत. मग आपली डिपेंडन्सी कुणाच्यावर होती, दुसऱ्यांच्यावर होती. म्हणजे आपली जी टेक्नॉलॉजी होती का त्यावेळेस नव्हती. म्हणून ही नेव्हिक म्हणून नावाची जी सिस्टम आहे ना, आपण ती बनवलेली आहे. पण ती फुल्ली ऑटोमेटेड किंवा इंडिपेंडंट नाहीये. आपण आपल्या पद्धतीने आपल्यासाठी बनवलेली नाही. त्याच्यामध्ये खूप इश्यूज आहेत. का? कारण मी काल एक मुद्दा तुम्हाला ह्याच्या आधी आर्टिकलमध्ये सांगितलं होतं बघा, की आपल्याकडची युथ आहे ना, की सायन्स ॲज अ करिअर, स्टेम, सायन्स, टेक्नॉलॉजी, एज्युकेशन हे जे फील्ड आहेत ना, याच्यामध्ये उतरायलाच नको म्हणतात, है ना. मग डेडिकेटेड युथच नाहीत येणार, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखी व्यक्ती ब्रेन शार्प येणारच नाहीत, देश कसा पुढे जाणार आहे ना. पुढं युएस डिनायल लेड टू द नेव्हिक. येस, मी म्हटलं ना तुम्हाला, हेच कारगिल वॉर. येस. सो दिस थिंग्स आर ॲट अ टिप ऑफ हँड. म्हणजे तिथं वाचण्याच्या आधी तुमच्या तयार झाल्या पाहिजेत. म्हणजे माझी तर इच्छा आहे, की जे ज्ञानज्योतीचे विद्यार्थी हे बघतायत ना, की त्यांचं असं प्रिपरेशन होऊन त्यांचं सिलेक्शन पटकन निघून जावं, है ना. सो या पद्धतीने आपण इथं एफर्ट्स करायचे. पुढं इन्स्टिट्यूशनल विकनेस, अब्सेन्स ऑफ नॅशनल स्पेस लॉ. ठीक आहे. इंडिपेंडेंटली रेग्युलेटरी बॉडीज लाईक कडे बघा, इंडिपेंडेंटली बॉडीज आहेत त्याच्यासाठी रेग्युलेशन करण्यासाठी. इस्रोचं काम काय फक्त, की आपण काय करतो, की जे मिशन्स आहेत ना तेवढंच पूर्ण करायचं. अख्खं जेवढं काही याच्यामध्ये जे रेग्युलेशन आहे ना, ते अजून सुद्धा कोण करतं, पार्लिमेंटच करतं. पार्लिमेंटच ठरवतं याच्यामध्ये. आता पार्लिमेंटमध्ये एवढे कॉम्पिटंट व्यवस्थित लोक बसलेले आहेत का, की जे सगळं आपल्याला विजन गाईड करू शकतील? नाही आहेत तेवढी वेळ. टेक्निकल नॉलेज आहे का त्यांच्याकडे? नाही. मग करणार कोण आहे? करणार तीच लोक आहेत ज्यांचं ह्याच्यामध्ये फील्डमध्ये नॉलेज आहे, तेच करणार आहेत. दॅट्स इट. त्याच्यानंतर इश्यू इन्क्लुड्स अ फॉल्टी प्रोपल्शन सिस्टम, पुअर सॅटेलाइट बस मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड, प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन फार कमी आहे आपल्या इकडं, है ना. अमेरिकेमध्ये एकटा माणूस आहे, इलन मस्क. काढली त्यांनी स्वतःची स्पेसएक्स म्हणून नावाची कंपनी, चालवतोय नासाच्या बरोबर. आपल्या इथं आहे का तसं? नाही.
इस्रोच्याच बाबतीत एक अंतरिक्ष स्पेस लिमिटेड म्हणून नावाची बनवलेली आहे, तेवढी फक्त प्रायव्हेट सेक्टरमध्ये, त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पुढं अर्थ ऑब्झर्वेशन सिस्टम हॅव बीन पोस्टपोन्ड, ग्लोबल कॉम्पिटिशन राईज होते. अदर रिजन्स लाईक EU विथ द गॅलिलिओ आर पुशिंग इंटरऑपरेबिलिटी अँड डॉमिनन्स इन नेव्हिगेशन. म्हणजे बाकीच्या देशांकडे स्वतःच्या काय आहेत, इंडिपेंडंट सिस्टम आहेत, ते करू शकतात त्यांच्या पद्धतीने. उद्या युद्ध लागलं तर आपल्याला गरज लागणार आहे आणि ह्या गोष्टी रेडी पाहिजेत सगळ्या. सो या पद्धतीने इथं काम करणं गरजेचं होतं. सो हे एक इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. आता याच्यानंतर हाऊ फार शुड गव्हर्नमेंट गो युझिंग AI आहे ना, म्हणजे AIचा गव्हर्नमेंटमध्ये किती वापर केला पाहिजे. सो रिसेंटली आता बघा की एक समिट झालेली होती न्यू दिल्लीमध्ये, AI समिट झाली होती न्यू दिल्लीमध्ये, माहीत असायला पाहिजे. ही समिट जी होती है ना, खूप मोठं गालबोट लागलं होतं तिथं आणि ते जे गलगोटे इन्सिडेंट झालेला होता तो त्याच्यामध्ये जरा थोडंसं आपली इश्यूज तिथं क्रिएट झालेले होते. पण AIचा यूज आपण केला पाहिजे का, तर केला पाहिजे. येस, रेग्युलेटेड यूज केला पाहिजे आपण, एथिकल प्रमोट केलं पाहिजे, ते एथिकली प्रमोट केलं पाहिजे. ठीक आहे, रेग्युलेटेड, एथिकली, त्याच्यानंतर डेमोक्रेटिक मीन्सनी केलं पाहिजे, थोपवलं नाही पाहिजे कोणाच्या ह्याच्यावर. हे 3 शब्द महत्वाचे आहेत. सो या पद्धतीने तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये बघू शकता. पुढं AI ॲज अ गव्हर्नन्स टूल. ठीक आहे, मग आता वापरायचं का नाही याच्याशी संदर्भात हे पॉइंट आहेत की येस, वी आर गुड टू गो टू यूज AI. म्हणजे AI जर वापरायचं असेल तर तुमच्यासाठी काय कारण आहेत किंवा त्याचीच गव्हर्नमेंटने वापरलं पाहिजे का, तर येस, AI ॲज अ गव्हर्नन्स टूल. गव्हर्नमेंट्स यूज AI फॉर एफिशियन्सी इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, पॉलिसीज अँड द वेलफेअर डिलिव्हरी, बट रिस्क अरायझेस वेन विदाउट सेफगार्ड. तर एक लक्षात ठेवा की जस्ट एक सांगतो तुम्हाला की AI गव्हर्नमेंटच्या डिसिजनमध्ये तुम्ही वापरू शकता. भाषिनी म्हणून नावाचा टूल आहे. ठीक आहे, किंवा जर तुम्हाला तिथं AI कशासाठी वापरता येतं, गव्हर्नमेंटच्या डिसिजन मेकिंगसाठी. से फॉर एक्झाम्पल तुम्ही काय असं म्हणू शकता की आता समजा ॲग्रिकल्चरमध्ये क्लायमेटचं ॲडव्हान्स प्रेडिक्शन AIनी 24 तासात दिलं तर काय करता येईल. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे चांगलंच आहे ना, आपल्याला 24 तास आधीच आपल्याला क्लायमेटच्या गोष्टी जर मिळत असतील तर. पुढं प्रायव्हसी वर्सेस एफिशियन्सी, फार इम्पॉर्टंट मुद्दा आहे. मोर डेटा मे इम्प्रूव्ह सर्व्हिसेस बट इट अरायझेस अ कन्सर्न अबाउट द सर्व्हिलन्स, मिसयूज अँड द लॉस ऑफ सिटीजन प्रायव्हसी. आर्टिकल 21 नुसार एक महत्वाचा मुद्दा असा की राईट टू प्रायव्हसी आपला फंडामेंटल राईट आहे. पुट्टस्वामी जजमेंट जे आलं होतं ना 2017 मध्ये, UPSCने प्रश्न पण विचारलेला आहे, मी मागे डिस्कस पण केलेला आहे. तर एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण तुम्ही AI गव्हर्नमेंटमध्ये वापरणार आहे तर AI वापरण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला डेटा पाहिजे. मग डेटा जो आहे त्याच्यासाठी सिटीजनची कॉन्सेंट घेणं, परवानगी घेणं गरजेचं आहे का, कारण एक लक्षात ठेवा आता सध्या काय सांगितलेलं आहे आर्टिकल 21 नुसार, तो आपला काय आहे ऍक्च्युली मध्ये तिथं फंडामेंटल राईट आहे आणि त्याचा मिसयूज नाही झाला पाहिजे त्या डेटाचा. कारण कंपनी काय करतात, ह्या सगळ्या गोष्टी घेतात आणि काय करतात, स्वतःच्या मार्केटिंगसाठी तिथं लावून बसतात. म्हणून हे काय आहे की वापर करताना हे एक मोठा मुद्दा आहे. बायसेस अँड डिस्क्रिमिनेशन, AI सिस्टम कॅन रिएन्फोर्सेस एक्झिस्टिंग इनइक्वालिटीज. एक्झाम्पल फेशियल रिकग्निशन एरर्स मेकिंग डू नॉट हार्म अ की प्रिन्सिपल. तर एक लक्षात ठेवा की समजा AI वापरून आपण फेशियल रिकग्निशन टेक्निक ठेवली, समजा चोर वगैरे गुन्हेगारांना आयडेंटिफाय करायला. आता ते म्हणतात ना की समजा जर फेशियल कॅरेक्टर्स प्रॉपरली रिफ्लेक्ट नाही झाले किंवा मिसमॅच झालं, आता समजा माझा आहे तो दुसऱ्याशी जुळला आणि दुसऱ्याचा माझ्याशी जुळला, गुन्हा त्यांनी केलाय, तर मला अरेस्ट होऊ शकते ना. म्हणजेच याचा अर्थ काय, बायसनेस आहे आणि डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं. पुढं नीड फॉर क्लिअर ऑब्जेक्टिव्स. गव्हर्नमेंट मस्ट डिफाईन पर्पज, एन्फोर्स अडॉप्टिंग AI इन्स्टेड ऑफ ब्लाइंडली फॉलोइंग टेक्नॉलॉजिकल ट्रेंड. तर एक लक्षात ठेवा, आली टेक्नॉलॉजी, चाललंय चलती का नाम गाडी आहे म्हणून जाऊ द्या, असं करायचं नाही. आपला पर्पज काय, मोठं काय, विजन काय, त्याच्यात बघा ना, मग पुढे जाता येईल आपल्याला त्याच्यातनं. पुढं अकाउंटेबिलिटी चॅलेंजेस. यूज ऑफ प्रायव्हेट कंपनीज अँड ओपेक अल्गोरिदम्स रिड्युसेस द ट्रान्सपरन्सी अँड वीकनेस पब्लिक अकाउंटेबिलिटी. एक लक्षात ठेवा, जसं जसं डिजिटल मीडिया पुढे येते ना, सगळ्यात मोठा इश्यू जो आहे तो अल्गोरिदमचा प्रॉब्लेम काय माहितीये का, एखादी गोष्ट फीडमध्ये लागली की त्याच व्हिडिओ परत आपल्याला पडत राहतात. उदाहरणार्थ जर बघायचं गेलं की जे इंस्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर असतात ना, त्यांच्या रील्स तुम्हाला येत राहतात. मग त्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या बायस्ड आहेत थोड्याशा आणि काय करतायत की पब्लिक अकाउंटेबिलिटी इव्हेड करतायत. सो डेटा गव्हर्नन्स इश्यू, ट्रीटिंग सिटीजन ॲज अ डेटा
ॲज अन इकॉनॉमिक असेट, रेजेस द एथिकल कन्सर्न, कॉन्सेंट अँड द पब्लिक इंटरेस्ट मस्ट बी प्रायोरिटाईज. तर एक लक्षात ठेवा की सिटिझन्सचा डेटा हे करून गोळा करणे आणि ते वापरणे कितपत योग्य आहे. आता तुम्ही म्हणाले याच्यात काय आहे? तर एक लक्षात ठेवा की आता गव्हर्नमेंट काय करणार, किंवा समजा एखादी कंपनी आहे आणि तिला डेटा मिळाला आणि तिला असं कळलं की अरे ह्याच्यामध्ये असं गोष्टी आहेत, आपण ह्या गोष्टी करू शकतो. आता ते एक्झाम्पल्स मी देऊ शकत नाही तुमच्या पुढं, पब्लिकली स्पीक करू शकत नाही, पण त्याचा मिसयूज होऊ शकतो. सो ते टाळणं फार गरजेचं आहे. पुढं अवॉइड ओव्हर डिपेंडन्स ऑन बिग टेक्स. सो रिलायन्स ऑन फॉरेन कॉर्पोरेट इन्फ्रास्ट्रक्चर मे कॉम्प्रोमाइज सॉव्हर्निटी, लॉंग टर्म स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी. ठीक आहे. सो बाहेरच्या देशांचे जे काही टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावर जास्त रिलाय राहिलं नाही पाहिजे. एक उदाहरण सांगतो, 2016-17च्या दरम्यान इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL, RCB रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ह्यांच्या टी शर्टवर आहे ना, तो त्यांची जर्सी होती ना, तर हुवेई म्हणून नावाचं एक कंपनी होती. त्याचं खरं नाव होतं हँगझाऊ हायविजन डिजिटल लिमिटेड, म्हणजे जे कॅमेरे येतात ना. तर त्यांनी काय केलं होतं, त्या कंपनीला, ती चायनीज कंपनी आहे, तर अमेरिकेचे जे बेस्ट वॉलमार्ट आहेत ना, म्हणजे रिटेल स्टोअर, त्यांनी काय केलं होतं, त्या कंपनीकडून कॅमेरे मागवले होते सिक्युरिटीसाठी. आता ते जे कॅमेरे असतात ते आहेत ना, ते फक्त लॅन म्हणजे लोकली बिल्डिंगसाठीच फक्त काय असतात, तेवढंच त्यांचं कनेक्शन असतं. म्हणजे जो कोणी ओनर असेल त्याच्या मोबाईलवर फक्त बघता येतं, माझ्या या खोलीत काय चाललंय, तिथं काय चाललंय हे मला बघता येतं. पण चायनावर क्लेम काय केला गेला माहितीये का त्यावेळेस अमेरिकेकडून, की ते जे कॅमेरे आहेत ते वॅनला म्हणजे वर्ल्ड वाईड एरिया नेटवर्कला जोडता येत आहेत. म्हणजे थ्रू आउट द वर्ल्ड चायना कुठेही बसून त्या कॅमेराजवरून काय करतोय, लक्ष ठेवतोय तिथं. आणि मग काय होते, प्रॉब्लेम होते, कॉम्प्रोमाइज होते सॉव्हर्निटी. त्या वॉलमार्टमध्ये काय काय कन्झम्पशन होतंय, म्हणजे कुठल्या गोष्टी खप होत आहे, चायना त्याच्यावर लक्ष ठेवत होता आणि त्याच गोष्टी कुठं बनवत होता, चायनामध्ये. हे 16-17 मध्ये झालेलं आहे. म्हणून दुसऱ्या देशांच्या टेक्नॉलॉजीवर काय करणं, तिथं रिलाय राहणं फार चुकीचं आहे. सो आपली इंडिजनायझेशन टेक्नॉलॉजी पाहिजे, बॅलन्स्ड अप्रोच रिक्वायर्ड. So AI adoption should follow principles of necessity, proportionality, risk assessment, ensuring the benefit outweighs the harm. म्हणजेच एक लक्षात ठेवा की AI वापरायचंय, वापरा, पण किती प्रमाणात वापरायचंय, कशासाठी वापरायचंय ठरवा. दुसरी गोष्ट नेसेसिटी, गरज किती आहे आणि त्याच्यातून आपल्याला बेनिफिट होणार आहेत का हार्म, ते बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता आहे ना, ते फार इम्पॉर्टंट आहे. पुढं आता याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट आलेलं आहे आर्टिकल, जे बघा इथं काय म्हटलेलं आहे. हे जे आर्टिकल आहे याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र आहे आणि त्यांनी समोर हात असा दाखवलेला आहे. सो महाडच्या सत्याग्रहाबद्दल इथं बीट आहे, जो की 20 मार्च 1927 ला झाला होता. लँडमार्क दलित राईट्स मुवमेंट लेड बाय डॉक्टर B.R. आंबेडकर इन महाड, महाराष्ट्र, टू असर्ट द राईट्स ऑफ अनटचेबल टू यूज पब्लिक वॉटर रिसोर्सेस. तर एक लक्षात ठेवा की त्या काळामध्ये तुम्हाला हे तर गोष्ट माहीतच आहे की सार्वजनिक पाणवठ्यावर दलित समाजातील लोकांना पाणी पिण्यासाठी मनाई होती आणि त्याच विरोधात बाबासाहेबांनी 1927 ला 20 मार्च रोजी आंदोलन केलं होतं आणि ज्याला काय म्हटलं जातं, महाड सत्याग्रह म्हटलं जातो. राईट बेस्ड मिलिटंट स्ट्रगल अगेन्स्ट कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन अँड सोशल एक्सक्लुजन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत, इंडियन सोसायटीमध्ये येऊ शकतं. की जर समजा असं म्हटलं की कशासाठी होतं, तर एक लक्षात ठेवा, कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन म्हणजे जाती आधारित त्यावेळेस तिथं जो काही तिथं भेदभाव केला जात होता. किंवा अजून काय सांगितलेलं आहे तिथं की मिलिटंट स्ट्रगल अगेन्स्ट सोशल एक्सक्लुजन, म्हणजे जे सामाजिक बहिष्कार टाकला जात होता त्याच्या विरोधात केलेलं हे आंदोलन होतं. पुढं बॅकग्राऊंड, CK बोले रिझॉल्युशन अलाउड अनटचेबल्स टू यूज SK बोले पब्लिक फॅसिलिटीज बट अप्पर कास्ट रेसिडेंट इन महाड ब्लॉक्ड द इम्प्लिमेंटेशन. ॲक्च्युली SK बोले म्हणून तिथे एक जे त्यावेळेसचे रिफॉर्मर होते किंवा एक इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी, वेनरेटेड पर्सनॅलिटी, त्यांनी तर सांगून गेलं, पण तिथं जे अप्पर कास्ट लोक होते म्हणजे उच्चभ्रू वर्णीय लोक होते त्यांनी त्याला विरोध केला. डॉक्टर बाबासाहेबांनी मग त्यावेळेस तिथं काय केलं, 27 मध्ये तिथं जाऊन 14 तळ्याचं पाणी प्राशन केलं आणि तो जो हौद होता तिथला तो सर्वांसाठी काय केलेला आहे, खुला केलेला आहे. सो ही त्याच्या पाठीमागची स्टोरी होती. आता याच्यामध्ये सगळ्यात सिग्निफिकन्स असा आहे की अँटी मनुस्मृती, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणतात, मॉडर्न मनु असं म्हणतात. ठीक आहे. मग मनुस्मृतीचं दहन केलं होतं इन डिसेंबर 27. द मनुस्मृती किंवा मनुस्क्रिप्ट वॉज सिरोमिनिकली बर्न टू रिनन्स द एन्शंट ऑप्रेसिव्ह रिलिजियस लॉज. तर एक लक्षात ठेवा की जे त्यावेळेसचे मनु म्हणून नावाचा त्यावेळेसचा जो कायदेतज्ञ होता त्यांनी जे कायदे लिहिले होते ते फार ऑप्रेसिव्ह होते, म्हणजे जाचक होते आणि त्याच्या विरुद्ध काय करायचं होतं, काम करायचं होतं. म्हणून मग बाबासाहेबांनी मनुस्मृती काय केली होती, तिथं दहन केलं होतं तिचं. कॉन्स्टिट्युशनल प्रिमाइस प्रिकर्सर टू द कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्स ऑफ इक्वालिटी आर्टिकल 14,
नॉन डिस्क्रिमिनेशन 15 अँड द अबॉल्युशन ऑफ अनटचेबिलिटी 17. 14, 15, 17 हे जे आर्टिकल आहेत ना हे इक्वालिटी, समानता, डिस्क्रिमिनेशनच्या अगेन्स्ट आणि 17 अनटचेबिलिटी अबॉलिश करण्याच्या बाबतीत बोलतात. जेंडर इक्वालिटी, ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड वुमेन अँड एनकरेज देम टू फाईट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन, सोशल कस्टम्स. एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये काय झालेलं होतं, थोडक्यात बाबासाहेबांचे जे काही त्यावेळेसचं सत्याग्रह होता आणि तिथलं पॅरलल ज्या मुवमेंट चालले होता त्याच्यावरचं हे डिस्कशन चाललेलं आहे. सो महिलांना याच्यामध्ये काय झालेलं आहे की जेंडर इक्वालिटी करण्यामध्ये तिथं काय झालेलं आहे, त्यांना गोष्टी मिळाल्या होत्या. राइट्स, राइज ऑफ दलित लीडरशिप शिफ्टेड टू ऑनर्स ऑफ स्ट्रगल फ्रॉम कास्ट रिफॉर्मर्स टू सेल्फ असर्शन बाय द ऑप्रेस्ड कम्युनिटी. म्हणजेच काय लक्षात ठेवा की कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन पासून तो स्वतंत्राचा वैयक्तिक असे लढे तयार झाले होते हे त्यावेळेचे. सो कन्क्लुजन मध्ये जर बोलायचं केलं तर सत्याग्रह एस्टॅब्लिश राईट बेस्ड अप्रोच, म्हणजे तिथं हक्कांची जाणीव करून देण्यावर काय केलेला होता, जास्तीत जास्त प्रयत्न केला गेला होता. शिफ्टिंग फाईट फॉर द सोशल जस्टिस, सामाजिक न्याय मिळण्यासाठी, फ्रॉम मोरल अपील टू लीगल अँड कॉन्स्टिट्युशनल डिमांड्स, आस्किंग देम द फाउंडेशन इव्हेंट इन इंडियन डेमोक्रेसी. सो या पद्धतीने हे आर्टिकल इथं संपतंय. आता याच्या पुढं इथं बघा जे मेंबर ऑफ पार्लिमेंट आहेत काँग्रेसच्या वतीनं, तिथं जयराम रमेश हे जे आहेत ते तिथं पार्लिमेंटमध्ये बोलत होते आणि त्यांनी काय सांगितले की न्यू एज्युकेशन बिल इज अ कॉन्स्टिट्युशनल ओव्हररीच. आता इथं हा जो शब्द आलेला आहे याचं मिनिंग समजून घेणं आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे मेन्सच्यासाठी. सो ज्युडिशियल ओव्हररीच म्हणजे काय, त्याची डेफिनेशन मी इथं दिलेली आहे बघा. ते काय म्हणते की ज्युडिशियल ओव्हररीच इन इंडिया अकर्स वेन ज्युडिशरी oversteps its constitutional mandate, intruding into the executive and legislative domain, violating the principles of separation of power. तर एक लक्षात ठेवा आर्टिकल 50 जे आहे त्याच्यानुसार असं सांगितलेलं की देअर शुड बी अ सेपरेशन ऑफ पॉवर, की सेपरेशन ऑफ ज्युडिशरी फ्रॉम कुठून, एक्झिक्युटिव्ह. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही बघायला गेलं तर भारतीय संविधानाचे जे पिलर आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे तुमचा एक्झिक्युटिव्ह, दुसरं कोण आहे तुमचे लेजिस्लेचर आहे आणि त्याच्याबरोबर तिसरं कोण आहे तुमचं इथं ज्युडिशरी आहे. मग एक लक्षात ठेवा की हे जे तिन्ही ऑर्गन्स आहेत गव्हर्नमेंटचे, यांनी यांच्यात जायचं नाही, ना खुपसायचं नाही, यांनी यांच्यात जायचं नाही, हा यांच्यात जाणार नाही, हा यांच्यात जाणार नाही, हा इकडं पण जाणार नाही आणि इकडं पण जाणार नाही आणि हा इथं पण जाणार नाही. आणि या पद्धतीने काय आहेत एकमेकांचे जेवढे पण अफेअर आहेत तुम्ही तुमचं काम करा, आमच्यामध्ये शिरू नका, असं थोडक्यात ते सांगायचं. पण हे ज्युडिशियल ओव्हररीच वारंवार घडताना दिसतंय. तर याचे जे काही कारण आहेत, कारण म्हणण्यापेक्षा की एक्झाम्पल्स देतोय. आता ऍक्च्युली NJSC जे आहे ना नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन 2015 ची केस आहे. सुप्रीम कोर्ट स्ट्रक डाऊन द नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन डीम टू प्रोटेक्टिंग इट्स ओन पॉवर अँड लेजिस्लेटिव्ह इंटेक. तर एक लक्षात ठेवा 2015 मध्ये काय केलं होतं की ज्युडिशरीचे जे जजेस अपॉइंट होतात ना तर ते अपॉइंट करण्याचा अधिकार ज्युडिशरीलाच आहे, म्हणजे प्रोसेसमध्ये अपॉइंट तसं प्रेसिडेंट करतात. एक्झिक्युटिव्ह म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर वगैरे जे आहेत ते येऊ शकत नाहीत. तर त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली होती आणि जे ज्युडिशरी तिथं काय केलं होतं, काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे होते आणि प्राईम मिनिस्टर ह्याच्यातील एक दोघं जण जे आहेत ते काय केले होते अपॉइंटमेंट प्रोसेसमध्ये घेतलं होतं. आता एक्झिक्युटिव्हचा माणूस जर ह्याच्यात येत असेल तर काय अगेन्स्ट द सेपरेशन ऑफ पॉवर आहे, आर्टिकल 50 च्या विरुद्ध येते. मग यामुळे काय सांगितलेलं होतं की हे एक पहिली केस होती की ज्याच्यामध्ये काय केलं होतं एक्झिक्युटिव्हनी कशात शिरले होते, ते ज्युडिशरीच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये शिरले होते. पुढं नॅशनल अँथम मॅन्डेट 2016 मध्ये सुप्रीम कोर्टने ऑर्डर काय दिलं होतं की सिनेमाज हॅज टू प्ले द नॅशनल अँथम ऑफन साइटेड ॲज मूव्ह इन टू द सोशल पॉलिसी रादर दॅन लीगल इंटरप्रिटेशन. तर एक लक्षात ठेवा की त्यावेळेस कॉन्ट्रोवर्सी काय झाली होती की ज्यावेळेस पण तुम्ही सिनेमा घरांमध्ये जाल किंवा ज्यावेळेस पण तुम्ही कुठल्याही मूवीज बघायला जाल तर तिथं तुम्हाला काय केलं गेलं पाहिजे की तुम्ही काय बघितलं पाहिजे की पहिल्यांदा नॅशनल अँथम लावा. आता हे करायचं काम कुणाचं आहे, लेजिस्लेचरचा. कायदा करू शकता तुम्ही, सक्ती आहे का नाही हे, तर हे कोणी सांगितलं, ज्युडिशरीने सांगितलं की नाही आम्ही करायचंच, आम्ही जे सांगितलं तेच करायचं. मग हे चुकीचं आहे ना, का, कारण हे काम कुणाचं आहे, एक्झिक्युटिव्हचं काम आहे किंवा लेजिस्लेचरचं काम आहेत ना, ते ठरवतील. ज्युडिशरीची कामं ही नाही आहेत. थोडक्यात सांगायचं गेलं लिकर बॅन ऑन हायवेज, ठीक आहे 2016ला द सुप्रीम कोर्ट अल्कोहोल सेल्स विदिन 500 मीटर ऑफ हायवेज कन्सिडर्ड ॲज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यू. तर 2016 मध्ये काय सांगितलं होतं की जो हायवे आहे, हायवे पासून 500 मीटरला इकडं आणि 500 मीटरला इकडं जे तुमचे लिकर शॉप म्हणजे दारूची दुकान आहेत ना ती पाहिजे नाहीत पाहिजे. मग हे काम कोणाचं आहे, लेट अस द पॉलिसी मेकर्स डिसाइड. ज्युडिशरीनी कशाला बघायचंय, तो लॉ चुकीचा आहे का नाही, तो व्यवस्थित आहे का नाही हे बघणं ज्युडिशरीचं काम आहे. पण ह्यांनीच लॉ बनवायला सुरुवात केली. सो दिस वॉज कन्सिडर्ड ॲज ज्युडिशियल ओव्हररीच. त्याच्यानंतर फायर क्रॅकर टायमिंग, फिक्सिंग स्पेसिफिक टाइम्स फॉर दिवाळी फायर क्रॅकर्स वॉज सीन ॲज
एक्झिक्युटिव्ह डोमेन इश्यू. परत तिथं काय झालं होतं, ते फायर क्रॅकर्स होते, म्हणजे फटाकडे कधी वाजवायचे हे सुप्रीम कोर्टाने ठरवायचं. 10 वाजता का रात्री सकाळी किती वाजता? अरे तिथं आहेत ना, प्राईम मिनिस्टर आहेत, काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहेत, मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट आहेत, स्टेट गव्हर्नमेंट आहे, लोकल बॉडीज आहेत, त्यांचे इश्यू आहेत. सो ज्युडिशरीने काय केलं होतं तिथं, एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये काय केलं होतं, हस्तक्षेप केला होता आणि तो हस्तक्षेप नकोय. मग याच्यामुळे काय होतं, डिसरप्शन ऑफ चेक अँड बॅलन्स, एक लक्षात ठेवा, अपसेट द बॅलन्स ऑफ पॉवर. म्हणजे भारतीय संविधानामध्ये जे संतुलन बनवलेलं आहे का नाही पॉवरचं, प्रत्येकाला पॉवर व्यवस्थित दिलेले आहेत, त्याचं काय होतं, पूर्णपणे तिथं त्या चोक होऊन जातं आणि मग काय होतं, डिसरप्शन, डिसबॅलन्स होतं. लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी, कोर्ट्स आर नॉट डायरेक्टली अकाउंटेबल टू द पब्लिक अनलाईक द लेजिस्लेचर. कारण कोर्टची तर अकाउंटेबिलिटी नाही, एक लक्षात ठेवा. आर्टिकल 75 मध्ये जर गेला तर काय म्हणतात तिथं, की काउन्सिल ऑफ मिनिस्टर अलॉंग विथ प्राईम मिनिस्टर इज कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा. लोकसभेला ते रिस्पॉन्सिबल आहेत. लोकसभेचे जे मेंबर आहेत ते मंत्री परिषद असते, त्यांना बाहेर काढून टाकू शकतात नो कॉन्फिडन्स मोशन घेऊन, बरोबर. मग तशी अकाउंटेबिलिटी आहे ती ज्युडिशरीमध्ये नाहीये, म्हणून मग काय अकाउंटेबिलिटीच नाही होत. ह्याच्यामुळे अब्सेन्स ऑफ एक्सपर्टाइज, ज्युडिशरी लॅक्स द टेक्निकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपर्टाइज टू मेक पॉलिसी डिसिजन, ऑफन लिडिंग अनवर्केबल डिसिजन. मग आता हे वर्केबलच नाहीत ना. आता सकाळी उठून मी फटाकडे कधी वाजवू आणि काय नाही, हे कसं शक्य आहे का सांगा बरं. जरी सुप्रीम कोर्टाने सांगितलं तरी गप्प बसणार आहेत का लहान मुलं, छोटी छोटी मुलं, त्यांना नाही कळत. ते सकाळी पहाटे 5 वाजताच, नवीन पहिलीच दिवाळी आहे माझी घरातली, चला चला असं. सो या पद्धतीने पुढं, इरोजन ऑफ पब्लिक ट्रस्ट कॅन लीड टू द परसेप्शन ऑफ द कोर्ट ॲज ऍक्टिंग ॲज बायस्ड अँड द पॉलिटिकल मॅनर. मग आता हे सगळं जे काय आहे हे कशामुळे होत आहे, तर एक लक्षात ठेवा की देर इज अ सर्टन लूज स्कोप अवेलेबल टू द ज्युडिशरी. म्हणजे काही डोमेन असे आहेत की ज्याच्यामध्ये आहेत का नाही, काय होतंय की ज्युडिशरी स्वतः काय करू शकते, तिथं वर्डिक्ट्स देऊ शकते. सो हे अवॉइड झालं पाहिजे. इट शुड बी राईट नाव. मग कन्क्लुजन मध्ये तुम्ही काय लिहिलं पाहिजे, की ज्युडिशरी शुड रिस्ट्रेन. ज्युडिशरीने काय केलं पाहिजे, स्वतःला अशा गोष्टीपासून थांबवलं पाहिजे. अजिबात इकडे तिकडं असे जजमेंट दिले नाहीत पाहिजे. सो या पद्धतीने काय आहे आपण गोष्टी बोलू शकतो आणि इथं काय करू शकतो, फिक्स करू शकतो. सो एवढे मुद्दे जे होते की मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने आणि काही प्रीच्या पर्स्पेक्टिव्हने होते, ते आज मी इथं डिस्कस केलेले आहेत. इनिशिएटिव्ह आवडला असेल तर 100% लाईक करा आणि जर काय पाहिजे असेल ज्या गोष्टी चॅटमध्ये 100% कळवा, आम्ही त्याला नक्कीच प्रतिसाद देऊ. सो थँक्यू सो मच फॉर seeing this big picture of discussion. See you again in the next time. Jai Hind. Namaste.